नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी सुंदर असं वल्लच लेपन होतं. हे छान असं उंबरठ्याला लेपन देऊन घेतलं. अगदी मनाला प्रसन्न वाटण अशी देवपूजा करून घेतली. हे पहा, किती काम असू द्या जीवनामध्ये तरी आपण आपल्या दिवसभरातला 10 मिनटं किंवा 20 मिनटं तरी आपल्या गुरूंच्या सेवेला द्यायचं. म्हणजे घरात देवपूजा प्रसन्न करायची, स्वामींना मुजरा करायचा, स्वामींची नित्यसेवा करायची. तर तुम्हाला कोणाकोणाला माझी देवपूजा पाहायला आवडते नक्की कमेंट करून सांगा. तर इथं सुंदर असे पिवळे फुलं आणि पांढरं वस्त्र अंथरून महाराजांची पूजा करून घेतली. अगदी सुंदर असा फेटा महाराजांना घातला आणि महाराजांना मुजरा केला. तर आज जायचं होतं मला बाहेर. तर बाहेर कुठं ते समोर तुम्हाला लक्षातच येईल. तर बाहेर जायचं, पण अगदी मन आपलं घरातून बाहेर पडताना आपलं मन अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे असं करून बाहेर निघायचं. घरातली देवपूजा खूप गरजेची असते. तर इथं पहा, माझ्या बहिणीचे जे छोटे छोटे बाळं, जे ताई माझ्या पहिल्यापासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे माझ्या बहिणीचे जुळे 2 बाळं आहेत. त्यातली एक ही स्वामींनी नाव ठेवलेलं आहे. मी तिच्या मम्मी पप्पाने वेगळं ठेवलं, पण मला स्वामीने आवडतं, कारण स्वामींच्या आशीर्वादानेच एवढे गुटगुटीत 2 बाळ झालेले. यांच्याकडे मी गेले होते. मस्त हा कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, हा ड्रेस खरेदी केलेला. हा ड्रेस तिला अगदी टोचत नव्हता, अगदी सॉफ्ट होता. तो ड्रेस घातला आणि तिचं सगळं छान आवरलं. त्यानंतर आम्ही बहिणीसुद्धा आवरून रेडी झालो दोघी पण. तर आम्ही कुठं गेलतो, तर माझ्या बहिणीच्या दिराचं लग्न होतं. त्या लग्नासाठी घरचं लग्न असल्यामुळं, नाही तर आत्तापर्यंत ती बाळं घेऊन कुठंच बाहेर गेली नाही. तर तिला म्हणत होते तिला इकडं व्हिडिओकडे दाखव, तिने काय पाहिलंच नाही. अगदी दोन्ही मुलं एवढे छान राहिले ना ताईंनो, खूप हसत खेळत राहिले. त्यांना तर दृष्ट 101% लागले असेल. त्यांना असं वाटत होतं खूप दिवसांनी बाहेर कुठं नेलं, कारण फ्रेश वातावरण होतं आणि अगदी त्यांच्या घरचे माणसं खूप त्यांच्या तैनातीमध्ये होते. त्यानंतर लग्न लागलं आणि जेवणं केले आम्ही. जेवायला खूप छान स्वयंपाक होता, मस्त जेवणं झाले. तर नवरीच्या आईने पहा अगदी परंपरेनुसार मस्त असा रुखवत दिला होता. भरपूर जागेवर आता रुखवत आणि पसारा काही देत नाहीत, पण यांनी अगदी छान असे भांडे, छान असं रुखवत. ही परंपरा तर राहिलीच पाहिजे. मला तर खूप आवडती ही परंपरा. समाया अगदी सुंदर होत्या. देवघर आपल्या देवघरासारखं खूप मोठं होतं आणि छान असं त्यांनी कौतुक करावं असा पसारा दिला होता. तर पहा, आजचा व्हिडिओ असाच राहील आपला. बाळं राहतील आणि बघा थोड्या वेळ त्याच्या आईचं सगळं चेंज वगैरे करूस तर मी घेतलं होतं स्वामिनीला, आणि एवढी छान राहिली माझ्याकडं. त्यांचा फोटोशूट झाला फॅमिलीचा, तिचे 2 बाळं, मिस्टर आणि ती. इथं नवरदेव नवरी, आणि इथं लगेच त्यांना दवाखान्यात येता दाखवलं, कारण त्यांना दोघांना दूध पाजायचं सांगितलं होतं. एका डॉक्टरने गाईचं आणि एका डॉक्टरने जी पावडर चालू आहे ती पाजायची, आईचं दूध. तर इथं मग दुसऱ्या डॉक्टरकडे नेलं तर ते म्हणे बंद करा दूध. तर तो बघा डॉक्टरला सुद्धा बोलत होता. त्याला अशी भीती वाटली नाही, काही नाही. तर ही पहा, माझी आई, मी आणि बहीण यांच्याच गाडीमध्ये मी गेले होते लग्नासाठी. तर बाळं आम्ही दोघींनी घेतलीत, मधली बाळाची मम्मी, पलीकडची माझी आई. तर त्यानंतर मी तिथून आले मस्तपैकी दुकानात आले, कारण मला होतं आज गिऱ्हाईक. तर चला म्हणलं. हे पहा, माझ्या पलीकडे माझ्या मैत्रिणीचं दुकान उघडंच आहे. खूप संध्याकाळ झाली आणि हा व्हिडिओ आजचाच आहे. तर संध्याकाळ झाली तरी कष्ट करा ताईंनो. कष्ट केलं तर यश भेटतं आणि कामच करायचं तरच आपण एन्जॉय करू शकतो. त्यानंतर पहा, तिथून एवढी थकून आले तरी मस्त कडक चहा घेतला आणि घरी आले. अगं हिला लय वेळ झालं, तू दिसली नाही ना म्हणून चालले. काय करू मी? आपण खाली चाललो का तो हळूहळू खाली तिला लय कोण बोलत आहे फोनवर? कोण बोलत आहे? कोण बोलत आहे? मला पाणी प्यायचं आहे.
काय झालं का तुझं पिल्या? ती बॉटल बाय बाय करा. ते दूध प्यायचं झालं का? झालं.